आपलं जी महाराजांची वेबसाईट आहे तर आता म्हणजे आपली जी वेबसाईट आहे की आपण आज अक्षय तृतीयेचा जो चांगला मुहूर्त आहे तर त्या मुहूर्तावर आपण ठरवलं की आज आपलं महाराजांचं जे काय म्हणजे वेबसाईटची होम पेज आहे ते आपण लॉन्च करतोय. म्हणजे जेणेकरून भरपूर भक्तांना हे होती. त्यामुळे पहिल्यांदा मी आपले जे काही सगळे वेबसाईटचे जे काय वेबसाईटचे जे डेव्हलपर आहेत अजय कापसे ज्यांनी कोडिंग मध्ये ज्यांनी आमच्या अख्खं म्हणजे पूर्ण आमच्या डोक्यामध्ये पण होतं की वेबसाईट कशी उभी केली पाहिजे आणि कशी आली पाहिजे आणि युजर फ्रेंडली कशी केली पाहिजे. त्यामुळे मी आता पहिल्यांदा अजय कापसे सरांना बोलवतो. अजय कापसे सर आणि विनय सर या विनय सर सौरभ सर या आणि खोतांडे सर आणि ते दुसरे कोण तुमचे जे सहकारी आहेत ते पण या. आणि मैका कुठे आहे? हा मई वाटायला बोलवा की ही शुड बी देअर ना. मला आपण बोलूया पहिल्यांदा. युट्यूबला तो व्हिडिओ ना कपडे नाही अरे असं नाही. हॅलो हा तर आपण ऍक्च्युली कसं आहे की हा आमचा कार्यक्रम हा ठरला नव्हता. पहिली गोष्ट म्हणजे कसं होतं कारण की वेबसाईटला जेवढं काय ज्या गोष्टी ज्या लागणार होत्या त्यामुळे एकदम आमचं अजय कापसे सरांचा मला 7:06 फोन आला की इंद्रित आपलं वेबसाईटचं बऱ्यापैकी होम पेज तयार झाले आणि सोनूकडे पण काल आम्ही काम दिलं होतं. त्यामुळे थोडं त्यामध्ये पण सगळं आमचं रात्रभर काम चालू होतं आणि फायनली त्यामुळे आम्हाला सांगता नाही आलं की बाबा आज होईल का नाही. पण आम्ही धरून चाललो होतो की बाबा अक्षय तृतीयेला करायचं. त्यानंतर मग दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या वेबसाईट आपल्या जे महाराजांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला ज्यांचं अगदी सिंहाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पहिली गोष्ट म्हणजे अजय कापसे सर या. तर अजय कापसे सर हे कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटला प्राध्यापक म्हणून काम करतात. आणि त्यांनी आणि एकदम मी त्या डिपार्टमेंटला गेलो होतो आणि माझ्या ऍक्च्युअली विनय सरला भेटायला गेलो होतो आणि ते मला योगायोगाने गाठ पडले आणि ते मला म्हटले की इंद्रित मला महाराजांची सेवा करायची आहे. म्हणून सर आमच्या वेबसाईटचं पण काम द्यायचं म्हणतोय आणि तो डोक्यात विचार चालू आहे. पण मला प्रोफेशनल माणसं कोण आहेत बाहेर मार्केटमध्ये ते मला माहित नाही म्हटलं. मग अजय सर मला म्हटले मी करतोय म्हटले कारण की मी ऑलरेडी बरीच कंपनीची जी कामं आहेत ती मी केलेली आहेत. मी म्हटलं बरं ठीक आहे. मग मी घरी आलो तो विनयशी बोललो आणि विनय म्हटलं अरे सरांचं काम एकदम तू सरांचं काम तर बघ पहिल्यांदा. आणि आम्ही ठरवलं की सरांच्याकडे ते काम द्यायचं आहे आणि एकंदरीत त्यामुळं ते काम झालं आणि त्यानंतर मग आम्ही वेबसाईट ग्रुप एक तयार केला जेणेकरून त्या ग्रुपवर आम्ही सगळी प्रोफेशनल लोक आलो. त्यामध्ये खुतलांडे सर विनय सर प्रत्यक्ष मैका आपण त्या ग्रुपवर आहे त्याला देखील त्याचं कामकाज माहिती आहे. सोनू आहे सोनूकर आणि त्यानंतर मग सगळे खोतलांडे आहे मॅडम ससे मॅडम पण होत्या. त्यामुळं एकंदरीत सगळं कोऑर्डिनेशन आम्ही केलं. आणि दुसरी गोष्ट कसं होतं की वेबसाईटचं आम्ही काम घेतलं पण ते कसं करायचं म्हणजे ऍक्च्युअली डेव्हलपर तर आमच्याकडे होते पण जो टायपिंगचा डेटा आहे त्यानंतर जो बाकीचा जो आपण काय म्हणतो आपण त्याला जो फोटोशॉप मध्ये कोरल मध्ये काम करणारी जे लोक आहेत ती कुठं आणायची. म्हणून आम्ही काय केलं की सगळी लोक उडकून त्या ग्रुपवर आणून टाकले. म्हणजे पोस्ट आम्ही त्या ग्रुपवर त्यांना एकत्र आणलं. त्यामुळे काय झालं आता स्पेशली आता मला हे युट्यूबला बघत असतील विवेक वैद्य सर त्यांचे पण मनापासून धन्यवाद. चिंतामणी कारखानीस यांचे देखील धन्यवाद कारण की जे काय आम्हाला लेख पाहिजे होती महाराजांची कारण की विवेक वैद्यांची एक शृंखला होती महाराजांची जी साधारणतः मला एक साधारणतः 15 का 20 त्यांचे हे होते. मग त्यांनी आम्हाला फुल परमिशन दिली विवेक सरांनी की जरी तुम्ही ते लेख घेऊ शकताय आणि ते तुमच्या वेबसाईटला पण हे करू शकताय. त्यानंतर मी वैगाकडं थोडं ह्याचं काम दिलं की बाबा आणि कुठे काय ह्या माहितीमध्ये आम्ही आणि काय ऍड केलं पाहिजे किंवा त्यामध्ये काय मॉडिफिकेशन्स केले पाहिजेत ते वैगाकडे ते डोळ्याखाली सगळे घालून घेतले. मग त्यानंतर एकंदरीत हा सगळा विचार करून ती महाराजांची वेबसाईट झाली. महाराजांच्या वेबसाईटला तुम्हाला आपण काय म्हणतो त्याला की पूर्णपणे महाराजांचे
जे काही चरित्र आहे, जे ऑडिओ चरित्र तुम्ही जे स्पॉटीफायला ऐकत होता ते तुम्हाला आता डायरेक्ट डाउनलोड करता येणार आहे. महाराजांचं जे काय त्याला 2 मिनिटं थांबायला सांगा, फिरू नका का आय एम गेटिंग डायव्हर्टेड. हा, तर जे महाराजांचं जे काय आपलं जे 7 जे अष्टक आहे ते देखील भक्तांना डाउनलोड करता येणार आहे. त्यामुळे डायरेक्ट आणि आरतीचं पुस्तक ते देखील आपण पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ठेवलेलं आहे. कारण की असं होते, आणि आता आपण त्याला युट्यूब चॅनल लिंक करतोय महाराजांचं, जेणेकरून भक्तांना तिथं सगळं, आता बरेच भक्तांना माहिती आहे की आपलं युट्यूब चॅनल आहे, त्यामुळे युट्यूबला आम्ही सगळं बघू शकतोय. पण जे नवीन लोक आहेत त्यांना कुठं माहित नाहीये युट्यूब चॅनल आहे का नाही किंवा फेसबुक पेज आहे का नाही. त्यामुळे तिथं आपण ते सगळं ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण महाराजांचे जे काय शेती कुटुंबाची जे काही 3 कुटुंब आहे, म्हणजे उदाहरणार्थ काय म्हणतो, म्हणजे आपले बाळासाहेबांची जी काही ही 3 मुलं आहेत त्यांची, म्हणजे महाराजांच्यापासून ताराबाई शेळकेंच्यापासून ते आतापर्यंतची जी काय सगळ्या पिढी आहे त्या पिढींचा सगळं जो डेटा आहे, माई साहेबांचं जे काय लेख आहे तो लिहिला गेलेला आहे. मी मग एकाला एक स्पेशली रिक्वेस्ट पण केलंय की बाळासाहेब शेळकेंचा जो लेख आहे त्यांचं भजन कसं होतं, त्यांच्यामुळे इथं कोण कोण लोक येत होती हे देखील लोकांना माहित झालं पाहिजे ना. त्यामुळे ते कुठेतरी वेबसाईटला जर आलं तर ते कायमस्वरूपी रेकॉर्डला राहील आणि भक्तांना पण ते इझिली असेबल होईल. आणि त्यानंतर मग आपण ऍट द सेम टाइम ज्या आपण काय म्हणतो आपण त्याला सेवा ह्याच्यामध्ये आपण पोस्टल प्रसाद सेवा त्यामध्ये केलेली आहे. काही भक्तांना जरी अगदी वाटलं की बाबा धुपुरीला दोरा पाहिजे आहे, अंगारा पाहिजे आहे किंवा महाराजांचं उपकरण पाहिजे आहे. आता इव्हन आपण जे महाराजांचे ड्रेसेस आहेत त्याचे आपण एक जे प्रोडक्ट्स म्हणतो पण आपण त्याला पिशव्या म्हणा, पोटलीच्या पिशव्या म्हणा, अशी सुरू आपण ते प्रोडक्ट्स पण तिथे यायला चालू होते, जेणेकरून सगळ्या ज्या महाराजांच्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित युटिलाइज होऊन भक्तांच्याकडेच त्या जाणार आहेत. अलग लक्षात मी काय म्हणतोय. त्यामुळे एकंदरीत पोस्टर म्हणा, त्यानंतर आम्ही आणि महानैवेद्य सेवा, एक्झॅक्टली महानैवेद्य सेवा आपली आहे. त्यामध्ये महाराजांचं खानपान कसं, म्हणजे महाराजांचे जे काही 20 प्रकारचे नैवेद्य आहेत. आतापर्यंत कसं होतं की लोकांना काहीच माहित नव्हतं, लोकांना फक्त वाटत की वरण भातच दाखवलं जातोय. तसं नाहीये. तर तुम्ही महानैवेद्याचे जे काय ब्राउचर आहे किंवा जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला तिथे सगळे बघायला मिळतील. तुम्हाला अगदी 1 नंबरपासून ते 20 नंबरपर्यंत सगळं माहिती मिळेल. फोटो सकट तुम्हाला सगळे मिळेल. आणि हे जे काय 3 कुटुंब आहेत त्यांचे मोबाईल नंबर इथे असणार आहे. आणि आम्ही काय केलंय की सेवेकरी ग्रुपला ह्या वेबसाईटला आम्ही लिंक करणार आहे. कारण आणि पहिली गोष्ट म्हणजे मला काय म्हणायचं आहे, सेवेकरी ग्रुपला जी लोक यायला इच्छुक आहेत की किंवा काय, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्यांना सेवेकरी म्हणून ते काम करायचं आहे तर आम्ही काय केले की त्याला नियमावली काढल्या काय, नियमावली काहीतरी पाहिजे. बाबा मी काहीतरी इथं मला मठामध्ये यायच्या अगोदर मला मठाचे काहीतरी नियम माहित पाहिजे. म्हणजे दुपारी किती वाजता लोटलं जाते, संध्याकाळी किती वाजता आवडलं जाते महाराजांचं, आलं का लक्षात? बरोबर आहे ना, यात काही चूक नाही आहे. सकाळी 7 वाजता किती वाजता लोटलं जाते, बेसमेंट पुसला जातो का, नंतर महाराजांचं कुलर बाहेरून पुसला जातो का, ह्या सगळ्या पहिल्या गोष्टी माहिती करायच्या. एकंदरीत आपण एक 10-15 दिवस मठामध्ये यायचं आहे, काम करायचं आहे. आणि मग तुम्हाला एकंदरीत स्वतःला मनाला बरं वाटलं, येस मला खरोखर येऊन समाधान वाटते आणि मला खरोखर म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये काही बदल झाल्यासारखं मला वाटतोय, तर मग तुम्ही सेवेकरी ग्रुप जॉईन करा. नाहीतर इंद्रिताला एकदम आम्हाला फटकन बोलतोय, आम्हाला असं काहीतरी रागवतोय, ते माझी भूमिका, आमची भूमिका फक्त लक्षात घ्यायचं. शेगावला जर मी शेगावला जरी गेला तर शेगावला सेवेकरीचं बुकिंग आहे, बरोबर ना, इफ आय एम नॉट रॉंग. तर इथं तुम्हाला आम्ही कधीच आढळलेलं नाही. पण कसं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या, हा मी कधी सेवेकरी म्हणून मी सौरला पण म्हटलं, सौरभ कुठे आहे तर सौरला पण मी म्हटलोय किंवा सौरभ आपण एक नियमावली काहीतरी करूया एक 10 पॉईंटशी, आणि जेणेकरून सगळ्यांना सेवेकरीचे पण लक्षात येईल. आणि सेवेकरी पण नवीन सेवेकरी जी जॉईन होणार आहेत ना त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा आम्ही पहिल्यांदा एक 10 दिवस 15 दिवस येऊन बघतो कसं कसं काय असते. एकदा तुम्हाला सेवेत समज समजायला लागले की महाराजांची, तुम्हाला त्याची गोडी ऑटोमॅटिक निर्माण होईल. आणि एकदा आम्हाला लक्षात आलं की बाबा हा पोरग म्हणजे हे जे काही नवीन सेवेकरी आहेत हे फार उत्तम काम करतात, चांगलं काम करतात, ऑटोमॅटिकली तुम्ही त्या सेवेकरीच्या व्हॉट्सअप ग्रुपला येणार. पण डायरेक्ट जर असं सांगायला लागला मला ऍड करा तर तसं नको आहे. कारण की बाकीच्या लोकांच्या बरोबर पण तुम्ही कम्पॅटेबल झाला पाहिजे, बरोबर आहे का नाही. त्यानंतर आता मी अजय कापसे सरांना सांगेन की तुम्ही त्यांनी 2 शब्द बोलावे. हॅलो, मला बोलायची काही सवय नाही. ऍक्च्युली ही वेबसाईट करायला मिळणं म्हणजे एक भाग्य आहे. म्हणजे महाराजांची कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारनं सेवा करायला मिळणं हे एक भाग्य आहे. वेबसाईट बद्दल मी इतकंच सांगू शकेन की महाराजांबद्दलची जेवढी काही माहिती आहे ती तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन मिळून जाईल. ही वेबसाईट खूप सिक्युअर असणार आहे, म्हणजे इतकी सोपी ती हॅक होणार नाही. प्लस तुम्हाला जे काही महानैवेद्याचं बुकिंग
किंवा ज्या काही तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे असेल ती सगळी तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. आणि ही जी वेबसाईट आहे त्याचं एक चांगली गोष्ट म्हणजे ही रिस्पॉन्सिव्ह आहे. करताना लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून केल्या आणि रिस्पॉन्सिव्ह म्हणजे कुठल्याही डिव्हाइसवरून बघितला तर ती वेबसाईट त्याचं स्वरूप त्या डिव्हाइस प्रमाणे बदलणार आणि त्या वेबसाईटचा सगळ्याच भक्तांना लाभ होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सांगेन की मोहित काकांना एक 4 शब्द बोलावेत. ही वेबसाईट काढायची काही दिवस चाललं होतं. इंद्रजीतची खूप इच्छा होती की महाराजांची आपल्या वेबसाईट व्हावी. वेबसाईटने कसं आहे, वेबसाईट फार महत्त्वाची असते आणि तुम्हाला माहिती आहे कुठली काय असते तर प्रत्येक संस्थानाची वेबसाईट आहे. आमच्या मंदिराची आपल्या मठाची ही वेबसाईट नव्हती. त्यामुळं खूप इच्छा आमच्या सगळ्या घरातल्या लोकांची होती किंवा बरेचसे आपल्या भक्ती लोकांनी सजेस्ट केलं होतं इंद्रजीतला की बाबा हे करा. आणि त्यामुळे इंद्रजीत अक्षय सरांनी, विनय कोतांडे, सौरभ, सोनू आणि बाकीच्या सगळ्या भक्तांनी जे काही सहकार्य केलं या वेबसाईटला त्याबद्दल मी त्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो आणि अशीच सेवा त्यांच्याकडून करून घ्यावी महाराज हीच इच्छा व्यक्त करतो. सगळ्या टीमला धन्यवाद. आता आम्ही सोनू इकडे 2 शब्द बोला. किती उभं नमस्कार. वेबसाईट सुरू करताना पहिलं सर्वप्रथम म्हणजे खूप म्हणजे हे होतं की चॅलेंजिंग टास्क होता आणि बापूनं पुढाकार घेऊन तो म्हणजे एकदम चांगल्यारीत्या तो पार पाडलेला आहे. आणि आता पुढं आपण बघतो की आता काय 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 त्या मोठमोठे कंटेंट येत राहते आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि लाभ मिळेल. श्री गुरुदेव. आता मी कोतांडे सरांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी 4 शब्द बोलावे. नमस्कार. मी प्रथमच बोलत आहे. महाराजांचं टायपिंगचं काम माझ्याकडे दिलेलं पण बरेच टायपिस्ट असतील आज ज्यांना टायपिंग येतं. इंग्लिशचं टायपिंग करत असेल तर ती कुठेही ओपन केलं जाते पण मराठी टायपिंगचा असा प्रॉब्लेम आहे. माझ्या इथं मराठी टायपिंग केलं तुमच्याकडे ओपन होईल असं नाही. त्याला लायसन कॉपी असते पण ती लायसन कॉपी असेल तरच ओपन होतं. पण मी आठवड्याभर काम चालू केलं आणि नंतर यांना बघितल्यानंतर लक्षात आलं की मराठी ओपन होईना. मग मला रात्रभर झोप लागेना. म्हटलं आपण एवढं केलं पण महाराजांचं आपल्याकडनं थोडी तरी सेवा व्हायला पाहिजे आणि हे काम होईना. मग माझे एक स्नेह आहे स्वाती ससे म्हणून मी त्यांना बोलवलं. त्यावेळेला मला सुचलं की त्यांना बोलवून त्यांच्याकडनं काय आपल्याला रेफरन्स मिळतो काय तर त्यांना त्यातली माहिती होती की त्यांनी गुगलवरनं मराठी फॉर्म्स हे करून ती वेबसाईट हे केली. म्हणजे त्यामुळे मराठी टायपिंग आम्ही केलेलं इकडं परत करावं लागलं पण ते सगळं ओपन झालं. त्यामुळे हे काम सोयीस्कर झालं. महाराजांचं काम केल्याबद्दल आम्हाला धन्यवाद देण्यात आले पण आम्ही सर्वांचा आभारी आहे. महाराजांची सेवा करायची आम्हाला संधी मिळाली अशीच संधी आम्हाला येथून पुढे मिळावं. आणि मी 2 शब्द बोलतो. कोण अचानक कशी भेटती जीवनाच्या या वाटेवरती. कोण अचानक कशी भेटती जीवनाच्या या वाटेवरती. अनंत स्मृती ठेवली जाती हृदयाच्या या पटलावरती. ना नात्याची ना गोत्याची शुद्ध मैत्री फुलत राहती. ना नात्याची ना गोत्याची शुद्ध मैत्री फुलत राहती. त्या पूर्वड जीवन होती. आणि 2 शब्द मी सांगेन. महाराजांचा आपण सेवेला येतात सांगण्यापेक्षा अनुभव घेणं महत्वाचं आहे. म्हणून मी 4 शब्द सांगेन. प्रश्न कुणाला विचारू नका उत्तर तुम्हाला मिळत जाईल. प्रश्न कुणाला विचारू नका उत्तर तुम्हाला मिळत जाईल. जीवन इतकं सुंदर आहे अनुभव तुम्हाला सांगत जाईल. आता मी सौरभ सरांना सांगेन की त्यांनी 4 शब्द बोला. जय श्रीकृष्ण सरस्वती. या वेबसाईटच्या केंद्रस्थानी जर कोण असेल तर ते महाराजांचे भक्त आहेत. त्यांना केंद्रस्थानी ठेवूनच ही वेबसाईट करण्यात आली आहे. या वेबसाईटमुळे काय होणार आहे थोडक्यात म्हणजे महाराजांचा भक्त जगाच्या पाठीवर कुठेही असला कुठल्याही कोपऱ्यात असला तरी त्याला महाराजांची सेवा करता येणार आहे. त्याला महाराजांची आरती घरात डाउनलोड करता येईल, आरती म्हणता येईल, पूजा बघता येईल. सगळं इथं जे काय आहे त्याला असं वाटेल की मी समाधी मठीतच आहे. म्हणजे त्याला असं वाटलं नाही की मी कोल्हापुरात येऊ शकत नाही, समाधी मठीत येऊ शकत नाही म्हणून महाराजांची मी सेवा कशी करू. तर त्यामुळे काय म्हणजे अंतर हा जो भाग आहे डिस्टन्स तर तो इथून जाणार आहे. तो फक्त घरात बसून समाधी मठीशी कनेक्ट राहणार आहे, महाराजांशी कनेक्ट राहणार आहे. आणि म्हणजे ही वेबसाईट काय करेल तर महाराजांना जगभरात प्रत्येकाच्या भक्ताच्या घरात महाराजांना पोहोचवणार आहे. आणि म्हणजे तो जो भक्तांचा जो आनंद आहे जो त्यांना होणार की महाराज आज मी जरी लांब असलो तरी मी महाराजांच्या लांब नाही आहे असं वाटत नाही. मी सेवा करू शकतो, मी दर्शन घेऊ शकतो, महाराजांची आरती बघू शकतो, स्वतः डाउनलोड म्हणू शकतो.
आणि त्यांना जो आनंद होणार आहे तो आनंद, त्यांचा आनंद झाला आनंद समाधी मठीचा तोच आनंद आहे की जो भक्ताला झाला. हाच आमचा समाधी मठी स्वार्थ काय तर भक्ताला आनंद होणे आणि तोच आम्हाला पाहिजे. ह्यासाठीच तळमळ अशी होती की महाराज अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहे, तर ते वेबसाईट म्हणजे लोकांना कसं आहे की आता इथं मी बघतो की असं काय काय भक्त येतात आणि इथं समोर उभारतात आणि समाधी समोर असतात तरी ते म्हणतात की इथंच समाधी आहे काय महाराजांची. तर ह्याचा अर्थ काय की लोकांना अजून माहिती नाहीये पुरेशी. इंटरनेटवर महाराजांच्या बद्दल बरेच हे आहेत, लेख आहेत आणि खरं ऑथेंटिक आहे म्हणजे ऍक्च्युअल महाराज कसे आले कोल्हापुरात, ताराबाई शिर्के कोण आहेत, महाराजचे गुरु कोण, स्वामी समर्थ गुरु आहेत, हे ऑफिशियल आणि पूर्ण त्यांना क्लिअर कट माहिती. म्हणजे कोणतरी सांगते की समाज असं नाही, समाधी मठी इथं आहे का कुठं आहे, त्यांना कुठेही बघायला लागणार नाही. एका सिंगल क्लिकवर त्यांना सगळी माहिती मिळणार. ती नैवेद्याची असू दे, सेवेची असू दे, आरती असू दे, दर्शन असू दे, कुठल्याही प्रकारची तो भक्त महाराजांशी कनेक्ट होऊ शकतो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून. तर हे आमचं हे उद्दिष्ट होतं, इंद्रजीतचं होतं. सगळ्या शिर्के कुटुंबियांची इच्छा होती की महाराज हे आम्हाला पोचवायचे भक्ताच्या घरात. कारण इतकं आयुष्य आता हे आपलं कलियुगात अनसर्टन आहे, इथं केव्हाही काही घडतंय, लोकांना अनंत त्रास आहे. तर सद्गुरू शिवाय काही पर्याय नाही. तर ती कुठेतरी आम्ही प्रयत्न केलाय की ते सद्गुरूचा लाभ सेवेचा भक्तांना व्हावा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. आता आम्ही विनेश सर, तुम्ही 2 शब्द बोलले पाहिजे. बोल. जय श्रीकृष्ण सरस्वती. मी सर्वांनी सर्वच काही बोललेलं आहे. मी जरा वेबसाईट रिलीज बद्दल 1-2 शब्द सांगू इच्छितो. आज आपण तूर्त होम पेज वेबसाईटचं जे असेल ते आपण रिलीज करतोय आणि जसं सर्वांनी सांगितले इतर सेवा असतील किंवा महाराजांच्या विषयीची सर्व माहिती जी असेल, महाराज इथं कसे आले आणि बाकीची जी काही माहिती असेल, मठीबद्दलची माहिती असेल, हे सगळे जे काही पेजेस असतील किंवा आपल्याला जर कोणती सेवा करायची असेल तर त्याच्याबद्दलचे जे काही पेजेस असतील तर ते सर्व वगैरे जे ऍक्टिव्ह जे होतील हे इन्क्रिमेंटल स्टेप्समध्ये होतील. जसं मी आता म्हटलं तसं आज आपण फक्त होम पेजचं फक्त इनॉग्रेशन करून घेतोय किंवा रिलीज करून घेतोय आणि जसं जसं होत जाईल तसं तसं आपल्याला इंद्रित सर सांगत जातील ग्रुप वाईज की आपलं हे आपल्याला सेवा आता ओपन झालेली आहे. थँक्यू. नमस्कार. तर मी आता सांगेन माहिती का कुठे लॅपटॉप ठेवा आणि टेबल घ्या. तुम्हाला थांबवतोय, जास्त वेळ घेत नाही. ऍक्च्युअली मी स्ट्रिक्ट नाही आहे. का होते जरा ऍडमिनिस्ट्रेटर म्हणले की थोडंसं काम तसं करावं लागते. चला फक्त स्कोर श्री गुरुदेव दत्त, श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आज आपण ऑफिशियल होम पेज केले म्हणजे अजून काय काय पेजेस अजून आपले ऑपरेशन नाहीये, पण आज आता मुहूर्त चांगला होता, दिवस चांगला होता. आणि मेन काय की आपले जे काही महाराजांच्यावर जे काही सगळे बुक्स आहेत म्हणजे समुद्र भरला आहे, बाळासाहेब शिर्केंचं जे चरित्र आहे, त्यानंतर मुजुमदार सरांचं चरित्र आहे, लाडकरांचं चरित्र आहे. काय व्हायचं माहिती की लोकांना समजायचं नाही की कुठलं चरित्र महाराजांच्यावर आहे. मग आम्ही माझं आणि सौरभची चर्चा झाली. मग त्यामुळे आम्ही काय केले की चरित्रामध्ये पण आम्ही काय केले सगळे चरित्र एका ठिकाणी आणून ठेवले. चरित्राच्या खाली त्याचं ऑथरचं नाव आणि आता चरित्र ते कोण कुणाकडे तुम्हाला मिळू शकते. आलं का लक्षात? जेणेकरून कुठेही फिरत बसायचं नाही, सगळं तुम्हाला अगदी जेवढं एका क्लिकवर सगळं मिळणार. सौरभ भरपूर बोललाय आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. कारण की कसं आहे की अजूनही मोठ्या सरांचा म्हणजे सौरभ आहे आणि विनय आहे, काय प्रश्नच नाही. कारण की तो माणूस सकाळी 8-9 ला जातोय, नाश्ता केलाय का नाही त्याने बघितलं नाही आणि रात्री तो 8 वाजता उठतो, रात्री 8 वाजता कॉम्प्युटरवरून उठतोय. खोटलांडे त्याला साक्ष आहे. ह्याच्यापेक्षा काय पाहिजे लो तर 2 मिनिटं झाली की मला नाश्ता द्या, मला पोहे द्या. हा पण ह्याचं सौरभ स्वतः म्हणजे कसं आहे, मी ऍक्च्युअली म्हणजे सौरभची आणि माझी ड्युटी CPR वॉररूमला होती. आम्ही दोघं तिकडेच काम करत होतो. मग त्यानं सौरभ लवकर रिकामा झाला
आता मी सौरभला फोन करू अरे काय झालंय, सौरभ म्हणायचा मला की तू मला इथे फोन करू नको सारखा, माझं काम झालं की मी तुला फोन करतो म्हणून असं सगळं होतं. पण एकंदरीत चांगला मुहूर्त झाला आणि तुम्ही सगळे त्यांना थांबलात आणि आम्हाला आमची ही गोष्ट ऐकून घेतली त्याबद्दल तुमची मनापासून धन्यवाद. थँक्यू.